मित्रांनो, कविप्रविष्य यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत. उजाडला का दिवस? झाली झोप? छानपैकी झाली असेल. तुम्ही काही लोक धावत पळत कामावर पण गेला असाल. व्हेरी टाईट अँड बिझी शेड्यूल. ज्यांना 5 दिवसांचा आठवडा आहे ते लोक मस्त पावसाळी वातावरण, मौज मजा करायला आउटिंगला पण गेली असतील. काही लोकांच्या खास खास अपॉइंटमेंट असतील. सगळं काही मस्त चालू आहे ना. देशातच सगळं चालू आहे असं. आणि एका दोघांना कोणाला काय दोष द्यायचा, कोणत्या धर्माला दोष द्यायचा आणि कुठल्या लोकांना दोष द्यायचा. आज मी असं का बोलतोय हा प्रश्न पडेल. आज एक गंभीर विषय घेऊन आलो मी. हलाल आणि हराम. एक समजूत आहे सामान्य सर्व माणसांमध्ये की हलाल हा शब्द फक्त मांसाहारी लोकांच्या बाबतीत वापरला जातो, मांसाच्या बाबतीत वापरला जातो. हलाल आणि हराम हे फक्त मांसाच्या बाबतीत वापरणारे शब्द आहेत, असाच समज जास्तीत जास्त लोकांच्या मनात आहे. पण गेल्या 11 वर्षात या हलाल शब्दाने काय काय केलंय हे सांगणारा आजचा हा व्हिडिओ. मलेशिया 2013, आज 11 वर्षापूर्वीची गोष्ट. आपण जे म्हणतो 56 मुस्लिम देश आहेत ना, मग माहिती आहे ना. आणि हा आकडा दुप्पट करण्याचा प्रयत्न जोरात चालू आहे. थोडक्यात सगळ्या विश्वावर राज्य करायचं आहे आम्हाला, हे जे काही स्वप्न बघून त्यांची घोडदौड चालू आहे ती मी तर म्हणतो माझ्या माफक अभ्यासाप्रमाणे योग्य दिशेने चालू आहे. आणि ते यशस्वी होत आहेत. कारण आजच्या व्हिडिओत मी पहिला विचारलेला प्रश्न, उजाडलं का? झोप झाली का? अरे झोपू नकोस, या गोष्टी सांगण्याची वेळ येते. हीच आपल्या हिंदू धर्माची नामुष्की आहे. मलेशियामध्ये एक मीटिंग झाली सर्व 56 मुस्लिम देशांची, आणि तिथं ठरलं की हलाल सर्टिफिकेशन फॉर मॅक्झिमम प्रॉडक्ट्स इज टू बी मेड कंपल्सरी. गव्हर्नमेंटवरती दबाव आणण्या इतकी त्यांची आता पदं त्यांनी घेतलेली आहेत. सरकारकडनं काही नियम मान्य करून घेतलेले आहेत. संविधानाने त्यांना कवच दिलेलं आहे. आणि सिक्युलरिझम या शब्दाखाली जो आवाज उठवेल त्याचा आवाज दाबला जातो. लगेच त्यांना भारत देश असहिष्णू झाला आहे वगैरे स्टेटमेंट सेलिब्रिटी करायला लागतात. त्याच्यामुळं हे सगळं जे काही चाललं आहे ते दबक्या आवाजातच होणार. कोणी पुढे यायला तयार नाही. जी लोक अभ्यास करत आहेत त्यांना प्रशासनाकडनं सपोर्ट मिळत नाही. सरकार काही नियमावली बदलायला तयार नाही. कारण प्रत्येकाची व्होट बँक नाराज झाली तर खुर्च्या जाणार आहेत. अशी विचित्र कोंडी आपल्या या भारत मातेची झालेली बघून मन विव्हळतं. तर मित्रांनो, हलाल हा शब्द आता मांसाहारी लोकांपुरता, मांसापुरता असा रेस्ट्रिक्टेड राहिलेला नाही आहे. अनेक प्रॉडक्ट्सवरती हलाल सर्टिफिकेशन कंपल्सरी करण्यात आलेलं आहे. समाजामध्ये पैसा जास्त झालेला आहे, सुबत्ता आली आहे. मॉलमध्ये जायचं आणि महिन्याला लागणारं सामान, 1.5 महिन्याचं सामान खरेदी करायचं. खरेदी म्हणजे काय? अगदी बाजारपेठेत कशी गर्दी असते तशी मॉलमध्ये गर्दी, शेकडो लोकांची. प्रॉडक्ट्स नीट बघून घ्यायलाही वेळ नाही. आणि भरपूर सामान प्रत्येक माणूस खरेदी करतोय आवश्यकतेपेक्षा जास्त. त्याला एक्सपायरी डेट बघण्याची सुद्धा उसंत नाही आहे. बिलिंग काउंटरला तुम्ही जास्त वेळ थांबलात तर मागं ढकलाढकली. अशा परिस्थितीत
कोणत्या प्रॉडक्टवरती हलाल सर्टिफिकेशनचा लोगो आहे आणि कोणत्यावर नाही हे बघायची सुद्धा हिंदू धर्मीय कष्ट घेत नाही आहेत. आणि याच गोष्टीचा फायदा एक पॅरलल मार्केट, एक पॅरलल इकॉनॉमी निर्माण करण्यासाठी त्यांना सहज शक्य झालं फक्त 11 वर्षात. वाळवंटामध्ये इस्लाम धर्माचा पहिल्यांदा उगम झाला. अर्थातच खायला शेतीवाडी काही नाही, काही उगवणं अशक्य म्हणून मांसाहार हाच त्यांचा आहार होता. आणि मग त्यातून त्यांच्या 2 पंथात काही लोक हलाल खाणारे, काही लोक साधं खाणारे. आता हलालचं मांस खाणं म्हणजे नक्की काय? हलाल म्हणजे जे कोणतं जनावर तुम्ही कापताय, बकरा असो, कोंबडी असो, गाय असो, बैल असो, आता त्यांच्या धर्माप्रमाणे जे जे काही खातात अरबमध्ये उंट, त्या त्या जनावराला त्याच्या अन्ननलिका आणि श्वासनलिका गळ्यापाशी वार करून कापून त्याच्यातून मॅक्झिमम रक्त वाहू द्यायचं आणि मग जे काही ते तडफडणारा जीव आहे त्याचं जे मांस आहे, इट इज नोन ॲज हलाल मांस, हलाल मटन. असा तेव्हापासून हा इस्लाममध्ये अर्थ होता. मग हराम काय आहे? त्यांना डुकरापासून प्रचंड तिडीक आहे. डुक्कर म्हणलं की ते संतापतात. मग डुकराचं मांस हे त्यांच्या दृष्टीने हराम आहे. हा झाला इस्लामच्या सुरुवातीचा काळ. 2013च्या मीटिंगनंतर मग काय झालं? फरसाणचं पॅकेटसुद्धा हलालचा लोगो घेऊन यायला लागलं. माहिती नाही आपल्याला. नागपूरसारख्या आपल्या महाराष्ट्राची दुसरी राजधानी ज्याला म्हणतो आपण, जिथं अधिवेशनं होतात विधिमंडळाची, सगळे सफेद बगळे एकत्र येतात, कधी हव्या त्या गोष्टी ठरवल्या जातात, कधी हवे ते नियम, मस्त स्वतःचे पगार वाढवणं वगैरे वगैरे सगळं काही होत असतं. अशा या शहरामध्ये हल्दीराम नावाचा एक मोठा व्यापारी आहे. हल्दीरामची सगळी तुम्ही मिठाई सगळं ऐकलेलं आहे. जवळपास 450 ते 500 प्रॉडक्ट्स तयार करणारी त्याची फॅक्टरी, त्यालासुद्धा हलाल सर्टिफिकेशन कंपल्सरी झालं आहे. आता हे हलाल सर्टिफिकेशन मिळतं कुठून? आपण प्रत्येक प्रॉडक्टवर बघतो FSSAI, फूड सेफ्टी स्टँडर्ड्स ऑफ इंडिया, ह्याचं सर्टिफिकेशन आवश्यक आहे आणि इट इज टू बी इश्यूड बाय द गव्हर्नमेंट, इंडियन गव्हर्नमेंट. फूड अँड ड्रग्ज डिपार्टमेंट, त्यांची काही सर्टिफिकेशन्स असतात. हे ठीक आहे, तो पैसा देशाच्या तिजोरीत तरी जातोय. हलाल सर्टिफिकेशन सुरू केलं आपल्या देवबंदचे जे मदरसा आहे मोठा, जमियते उलेमा असं तिथल्या प्रमुख मौलानाला पद आहे. त्यांनी हे फतवा सरकारकडनं मंजूर करून घेतलं आहे. कहर म्हणजे पहा, भारताची इकॉनॉमी 5 ट्रिलियनकडं घेऊन जायचं स्वप्न आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातून ऐकलं आणि आपण जवळपास पोहोचतो आहे. जे काही सरकार प्रयत्न करतं आहे ते नेहमीच स्पृहणीय असतात. विपक्ष त्यांचं कामच असतं प्रत्येक गोष्टीत काहीतरी खोट काढायची आणि आम्हाला किती जनतेचा काही वार आहे. महागाई वाढते वाढते हे तुम्ही पाहताय, दिसते तुमच्या डोळ्याला, पण तुम्ही हा नाही विचार करत मी माझ्या घरात आणलेल्या वस्तू कधी अशा पलटी करून बघितल्यात का? पॅकेज त्याची पाहिलीत का? हलाल सर्टिफिकेशनचा लोगो असलेल्या मी किती स्वतः खरेदी करतोय. आशीर्वाद आटा घ्या, VIP शॅम्पू घ्या, आता तर ते घुसले आहेत इलेक्ट्रॉनिक सगळ्या व्यापारामध्ये. शार्प TV, शार्पची उत्पादनं हलाल सर्टिफिकेशन कंपल्सरी, हल्दीराम कंपल्सरी, असे अनेक प्रॉडक्ट्स त्याच्यावर हलाल सर्टिफिकेशन कंपल्सरी केलं आहे. देन व्हॉट इज द बेनिफिट ऑफ दिस हलाल सर्टिफिकेशन टू आवर इंडियन गव्हर्नमेंट? भारत सरकारला याचा फायदा काय? हा प्रश्न निर्माण होतो. शून्य फायदा. कोणाला जातोय फायदा? सर्टिफिकेशन देण्याचे अधिकार कोणाला आहे? फक्त जमियते उलेमा, देवबंद. आणि मग त्यांनी काय केलं आहे? प्रत्येक राज्यात त्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह नेमले. प्रत्येक फॅक्टरीमध्ये त्यांनी आता असं कंपल्शन करायला सुरुवात केली आहे की हलाल सर्टिफिकेशनसाठी
तुमचे प्रॉडक्ट योग्य आहेत असं प्रिलिमिनरी सर्टिफिकेशन देण्यासाठी आमचे 2 मौलाना फॅक्टरी इन्स्पेक्टर म्हणून तुम्हाला नेमावे लागतील. मित्रांनो, 1 वर्ष मुदतीचं हलाल सर्टिफिकेशन काही प्रॉडक्ट्सवरचा रेट आहे 60,000 फॉर ओनली 1 इयर. फक्त 1 वर्षासाठी 1 वर्ष मुदतीचं प्रमाणपत्र त्यांना देण्यासाठी एखाद्या प्रॉडक्टवरती 60,000 रुपये वर्षाला द्यावे लागले तर तो व्यापारी, तो मॅन्युफॅक्चरर कोणाकडनं वसूल करणार? तुमच्या खिशातून. समाज 25 ते 30 कोटी आउट ऑफ 140 crores. इतर धर्मीय सोडा आणि हिंदूंचा टक्का किती आहे ते बघा. मग याच्यामध्ये असं करता येणार नाही आहे का? जे काही 5% लोक येतात, मॅकडोनाल्ड घ्या, पिझ्झा हट घ्या, बर्गर किंग घ्या, KFC घ्या. अहो, तुमची आजची शनिवार रविवारची ठिकाणं ही सांगतोय मुद्दाम मी. माझ्या हिंदू बंधू भगिनींनो, प्रत्येकाच्या भाषणातनं फक्त ही सुरुवात होते, पण आपला बंधू आपली भगिनी कुठल्या चिखलात रुतत चाललेत हे सावध करण्याचं एकाचंही भाषण तुम्हाला मिळणार नाही, कारण त्यांच्या तुंबड्यासुद्धा याच व्होट बँकवर भरल्या चालल्यात 50-60 वर्षापासून. म्हणून मी सांगतोय, मॅकडोनाल्ड, पिझ्झा हट, KFC, बर्गर किंग या ज्या फ्रँचायझी आहेत तिथंसुद्धा हलाल सर्टिफिकेशन कंपल्सरी आहे. आणि म्हणूनच तुमच्या खिशातून प्रत्येक बर्गर मागं या पॅरलल इकॉनॉमीला पैसा जातो. पर प्रॉडक्ट सर्टिफिकेशन इज कंपल्सरी आणि तो पैसा या जमियते उलेमा यांच्याकडे, त्या संस्थांना जातो, मदरशांना जातो आणि तिथून तो पैसा तुमच्याच मंदिरात भगवी वस्त्र घालून हिंदू आहे असं दाखवत येणारा एखादा भोंदू साधू बॉम्ब ठेवून मंदिर उडवून जातो, त्याला पैसा दिला जातो. तुमच्याच पोरींना लव जिहादमध्ये अडकवून त्यांना प्रेग्नंट करायचं आणि भर बाजारामध्ये त्यांना विकून टाकायचं. हे करण्यासाठी ज्या तरुणांना पैसा मिळतो 25,000, 50,000, मोबाईल, अंगठी, मोटरसायकल, हे प्रोव्हाइड कुठनं होतं? त्यासाठी ही इकॉनॉमी, पॅरलल इकॉनॉमी वापरली जाते. भारत देश जर आता 4 ट्रिलियनला पोचला असेल तर तुम्हाला खेद वाटतो मला ऐकवायला की ही पॅरलल इकॉनॉमी 2 ट्रिलियनपर्यंत, 2 ट्रिलियन इकॉनॉमी पोचलेली आहे विदिन अ स्पॅन ऑफ ओनली 11 इयर्स. फक्त 11 वर्षात मित्रांनो ही इकॉनॉमी इतक्या जर स्पीडमध्ये पुढे गेली असेल तर तुम्ही विचार करा, अजून 11 वर्षांनी भारत देशाला कर्ज देण्याइतकी त्यांच्याकडं पात्रता निर्माण होईल. किंवा ते आज जे लपून छपून करतायत ते डायरेक्ट करायला लागतील. एका उलेमाने सरळ बोलून दाखवलं आहे, आम्ही 1.25 करोड मुस्लिम मुलांची पॅरलल मिलिटरी उभी करतोय. पहा, हे स्वप्न मनात येतं कुठून? पैसा आल्याशिवाय येतं? अफाट पैसा त्यांच्याकडं तुमच्या खिशातनं चालला आहे. एक काम करूयात, सरकारच्या दरबारात आवाज उठवूयात. आत्ता निवडणुका आल्यात, मतदारांनो जागृत व्हा. मतं मागायला येणाऱ्या आमदाराच्या जाहीरनाम्यामध्ये हलाल सर्टिफिकेशन मी माझ्या राज्यातनं पूर्णपणे बंद करीन, किंवा हलाल सर्टिफिकेशन परचेस करण्याचा अधिकार जो मुसलमानांना आहे तो त्यांनी बेहद करावा. मॅन्युफॅक्चररला हे कंपल्शन करता येणार नाही. त्यांनी त्यांचे मॅन्युफॅक्चरर त्यांच्या विक्रेत्यांना सप्लाय करावं. अशा कंडिशन्स तुम्ही घालायला सांगू शकता. वेळ हीच आहे, या पांढऱ्या बगळ्यांना त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून देण्याची हीच वेळ आहे. काही नाही, पोकळ जाहीरनामे सरकारी तिजोरीवरती ताण द्यायचा, मग भले सत्ता कोणाची काही येईना, निवडणुकीच्या पूर्वी जाहीरनामे काढायचे. लाडकी बहीण, लाडका भाऊ, कर्जबाजारी राज्य असताना ही खिरापत वाटायची, ही सवय लावायची. त्याचाही फायदा ज्या घरात 4-4 पोरी आहेत त्यांनाच जास्त होणार आहे. नॅचरली दॅट वोट बँक विल बी रिटेन्ड ॲज इट इज. हे जे चाललं आहे ना, हे तुमच्या डोळ्यादेखत चाललं आहे. म्हणून मी विचारतोय, उजाडलं का? कधी उजाडणार आहे? झोपा कधी संपणार आहेत आपल्या?
मित्रांनो, केरळमध्ये एक बिल्डिंग बांधली जाते आहे. दॅट बिल्डिंग इज नोन टू बी ॲज हलाल बिल्डिंग. हलाल अपार्टमेंट, रेसिडेन्शियल अपार्टमेंट बांधलं गेलं आहे. 2 स्विमिंग पूल केलेले आहेत. मुस्लिम लोकांमध्ये स्विमिंग कॉस्ट्यूम घालून किंवा विदाऊट बुरखा स्त्री पुरुषाच्या समोर येत नाही, तर स्विमिंग पूलमध्ये कशी येईल ती स्विमिंग कॉस्ट्यूम घालून? म्हणून त्या बिल्डिंगमध्ये 2 स्विमिंग पूल. टोटली बिल्डिंग इज मेड फॉर मुस्लिम कम्युनिटी. टायटल गिवन ॲज हलाल बिल्डिंग. इलेक्ट्रॉनिक वस्तू आलेल्या आहेत, मी तुम्हाला सांगितलं. हल्दीरामकडचे तुम्ही 450 प्रॉडक्ट गृहीत धरा. प्रत्येक प्रॉडक्टला 60,000 फॉर अ इयर. नॅचरली तो प्रॉडक्टचे रेट वाढवणार. फरसाण जे तुम्हाला 20 रुपयात मिळायला पाहिजे, सपोज एक्झाम्पल देतो मी, एखादा प्रॉडक्ट 20 रुपये पाव किलोचा पॅक तुम्हाला मिळायला पाहिजे, तो तुम्हाला आज 35 रुपयात घेत आहे. ही महागाई का दिसते मग? मग जर आपल्या गव्हर्नमेंटला आपण कंपल्शन केलं की हे हलाल सर्टिफिकेशन जे देण्याचा अधिकार बिलकुल सरकारच्या व्यतिरिक्त कोणालाही नाही आहे, कोणत्याही खाद्यपदार्थाचं सर्टिफिकेशन हा गव्हर्नमेंट रेकग्नाइज्ड बॉडीनीच केलं पाहिजे, हा साधा कायदा आहे. फूड अँड ड्रग्स ॲक्ट कशासाठी आहे? फूड अँड ड्रग्स डिपार्टमेंटचं काम काय आहे? FSSAIचं सर्टिफिकेशन का सुरू झालं आपल्याला? तर ह्याच गोष्टी फक्त कंपल्सरी असल्या पाहिजेत. कोणतीही प्रायव्हेट किंवा NGOज किंवा असे हे उलेमा असं पॅरलल इकॉनॉमी निर्माण करण्यासाठी हलाल सर्टिफिकेशन कंपल्सरी करू शकत नाहीत. हा फतवा जसा UP उत्तर प्रदेशमध्ये निघाला आहे तसा सगळ्या राज्यांनी काढावा, हीच नम्र विनंती मी प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांना करतो आहे. तुमच्या अजेंडामध्ये येणाऱ्या इलेक्शनला हे आश्वासन तुम्ही जर हिंदू धर्मियांना दिलं तरच मी म्हणतो अशाच लोकांना आपण त्या खुर्चीवर बसवूया. रादर आचारसंहिता लागण्याच्या आधी याच्यावरती योगी आदित्यनाथजींच्या पावलावरती पाऊल टाकत नियमावली बाहेर पडली पाहिजे, ही कळकळीची विनंती करतो. आज 2 ट्रिलियन आहेत. अतिरेक्यांना पैसा जातोय. अतिरेकी सापडला, जिवंत सापडला, तर त्याची केस लढण्यासाठी इथल्या बड्या बड्या मुस्लिम वकिलांना किंवा काँग्रेस पक्षाचे नामवंत वकील तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, ते तयारच आहेत. त्यांची गलेलठ्ठ फी देण्यासाठी तुमच्याच खिशातनं हलाल प्रॉडक्ट खरेदी केल्यामुळं त्यांच्या तिजोरीत पडणारा पैसा हा त्यांना वाचवण्यासाठी वापरला जातो. कसाबसारखा माणूस त्याची केस लढण्यासाठी हा पैसा वापरला जातो. जी लोकं येतात आणि 360 लोकांची कुटुंब उद्ध्वस्त करून गोळ्या घालून ठार मारलं जातं लोकांना, अशा अतिरेक्यांना जोपासलं जातं, पोसलं जातं, हत्यारं खरेदी केली जातात. तुमच्या धार्मिक स्थळांमध्ये बॉम्ब ठेवले जातात. तुमच्या रेल्वेमध्ये बॉम्ब ठेवले जातात. रेल्वेच्या ट्रॅकवर वंदे भारत एक्सप्रेसचा अपघात व्हावा म्हणून फास्टेस्ट ट्रेन ज्या ट्रॅकवरनं जातात त्याच्यावर सायकली, दगडं, त्याच्यावरती रॉड हे ठेवण्याचं काम करणाऱ्या या छुप्या अतिरेक्यांना, आपल्यात लपलेल्या या गद्दार लोकांना पैसा पुरवला जातो. लव जिहादसाठी पैसा दिला जातो. यासाठी मित्रांनो, प्रत्येक प्रॉडक्ट खरेदी करताना अगदी घरात लागणाऱ्या तेलापासून फॉर्च्यून ऑइल हलाल सर्टिफिकेशन मेड इट कंपल्सरी, आशीर्वाद आटा मेड इट कंपल्सरी, VIP शॅम्पू मेड इट कंपल्सरी. कुठेही प्रॉडक्टमध्ये मास्क नाही आहे. फर्निचर, सम फर्निचर्स आर मेड कंपल्सरी फॉर हलाल सर्टिफिकेशन. आणि जर हे नसेल तर ते प्रॉडक्ट खरेदी केले जात नाहीत. आणि म्हणूनच योगी आदित्यनाथजींनी 15 दिवसाची मुदत दिली आहे. सर्व मॉल्स आणि सर्व किरकोळ विक्रेते हलाल सर्टिफिकेशन असलेले सर्व प्रॉडक्ट्स परत करा आणि ते प्रॉडक्ट कुणीही विकत घ्यायचे नाही, असं त्यांनी UPमध्ये फरमान सोडलेलं आहे. आणि जनता कौल देती आहे. अर्थात ठराविकच. लाल टोपीवाले, लाल में हरा रंग बिल्कुल मिक्स हो चुका है ना, वो नहीं सपोर्ट करेंगे. असो, पण ज्यांनी जागृत व्हायला पाहिजे अशा सर्व सुशिक्षित, अशिक्षित सर्व हिंदू भगिनींना मी आव्हान करतो की उद्यापासून तुम्ही जी खरेदी कराल ती हलाल सर्टिफिकेशन असलेला प्रॉडक्ट बाजूला फेकून द्या, तो घेऊ नका. थोडीशी असुविधा जरी झाली तर लांबून हलाल सर्टिफिकेशन नसलेले प्रॉडक्ट खरेदी करा, त्याच क्वालिटीचे, तुमची गरज भागवणारे. हा बायकॉट तुम्ही आत्तापासून सुरू केलात तर पुढची 11 वर्षात जे घडणार आहे ते थोडं लांबलं तरी जाईल किंवा ते बंद तरी राहील. होतं काय, संघटना कोणतीही असो, त्यांची इकॉनॉमी जर एकदा स्ट्रॉंग झाली तर ते वाटेल ते करू शकतात.
आणि वाटेल ते करत करत देश काबीज करणं हेच स्वप्न बघितलेल्या माणसांमध्ये आम्ही रोज वावरतोय आणि ते बिलकुल दाखवत नाही आहेत तुम्हाला. पण त्यांनी थुकलेलं अन्न, त्यांनी थुकलेल्या बिर्याण्या खाण्यात, बोटं चाटण्यात आयुष्य घातलेले कित्येक हिंदू आहेत. आता जाने अनजाने मी पण प्रेमाने ज्या लोकांशी वागलो त्यांनी सुद्धा माझ्याशी थूक जिहाद केला असावा, नाही असं नाही आहे. कारण मी निर्मळ मनाने, माझ्या मनात भाईचारा. पण आता ते दिवस राहिले नाहीत. नाव इट इज डिफिकल्ट टू चीट प्रवी हॅन्सफोर्थ. मी तर खूप सावध आहे. माझ्या मित्रगणांना मी सावध करतोय, माझ्या आप्तेष्टांना मी सावध करीन. हेच कार्य प्रत्येक हिंदू कुटुंबात प्रत्येकाने केलं पाहिजे. अन्यथा 2 ट्रिलियनची इकॉनॉमी 4 ट्रिलियन होण्यासाठी त्यांची धडपड चालली आहे. नाव दे हॅव स्टार्टेड जस्ट लाईक क्रिप्टोकरन्सी, डिजिटल हलाल करन्सी. आणि 1.25 कोटीची पॅरलल मिलिटरी बनवण्यासाठी तरुणांना उद्युक्त केलं जातं आहे. दॅट मिलिटरी विल डू नथिंग बट ओनली टेररिझम विल बी स्प्रेड थ्रूआउट द कंट्री. आणि मग तो गोळीबार तुमच्या हिंदू कुटुंबियावर होण्यास असा किती वेळ लागणार आहे? आज जर रस्त्यात तुमच्या तलवारीने तुकडे केले जात आहेत तुमचे, तरीही तुम्ही शांत आहात. उजाडलं का हा प्रश्न तुम्हाला रोज विचारावा लागतो. थोडीशी जे मेंदूतल्या शिरा झोपल्यात ना सगळ्या, त्यांना थोडा करंट द्या. हिंदुत्वाचा करंट द्या, धर्मनिष्ठेचा करंट द्या, देशप्रेमाचा करंट द्या. राष्ट्रप्रेम तुमच्या रक्ताच्या थेंबाथेंबात सळसळू द्या. ज्या घटना अप्रिय घडतायत ना आपल्यासमोर, त्याच्याविरुद्ध आवाज उठवण्याची ताकद प्रत्येक माणसात आली पाहिजे. आवर्जून मी असे व्हिडिओ बनवतोय, बिनधास्त बनवतोय. अरे पण एकमेकांना थोडा सपोर्ट करा. जे लोक लढतायत ना धर्मासाठी, त्यांची कुचेष्टा करू नका. त्यांना सांगा, येस आय एम विथ यू. असं प्रत्येकाला सांगत संघटित होण्याची गरज निर्माण झाली आहे. आणि राष्ट्रावर राज्य करणाऱ्या खुर्चीधाऱ्या, भले कोणत्याही पक्षाचे असो, आज खासदार लोक, प्राईम मिनिस्टर कार्यालय, सगळे खासदार, या सगळ्यांना मी विनंती करीन, राष्ट्र सर्वतोपरी असेच कायदे संमत करून घ्या आत्ताच. जे काही पुळसट कायदे आहेत, ज्या कायद्यांनी पैसा तिकडं चाललेला आहे, तो ताबडतोब स्रोत बंद झाला पाहिजे. जनतेकडून कौल मागा, नक्की पॉझिटिव्ह कौल मिळेल. माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते सरसावलेत कार्य करण्यासाठी. विनंती करेन, श्रीलंका सरकार छोटासा देश आहे. प्रभू श्रीरामचंद्रांनी रावणावरती हल्ला केला, त्याने केलेल्या चुकांमुळं आज तुम्हाला सांगतोय, त्यावेळेस चुका केलेला हा श्रीलंका देश आज एक चांगली गोष्ट केली आहे. त्यांनी हलाल सर्टिफिकेशन टोटली स्टॉप केलेलं आहे. मग हा छोटा देश करू शकतो, मग तुम्ही भारत देश का नाही करू शकत? इतकी प्रबळ लोकशाही आपल्या देशात नांदत असताना अजूनही अल्पसंख्याक म्हणत 25-30 कोटी लोकांना चाटत बसणार तुम्ही? आपल्या हिंदू समाजाचा, गरिबाचा, मजुराचा, त्याला 10 रुपयात मिळणारी वस्तू त्याने 18-19 रुपयाला खरेदी करायची अजूनही? अरे हे करा फक्त, महागाईचा इंडेक्स कसा खाली येतो बघा. उत्तर प्रदेश, अ गुड मूव बाय योगी आदित्यनाथजी. पुन्हा एकदा त्यांना नमन करतो मी. आणि एकनाथ शिंदे साहेब, तुम्ही जे लाडकी बहीण, लाडका भाऊ या योजनांच्या व्यतिरिक्त हे जरी काम केलं ना, तर तुमचे 1500 रुपये बहिणींना द्यावे लागणार. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.